आणखीन एक महत्त्वाची बातमी समोर येतेय। जळगावच्या एरंडोल तालुक्यामध्ये असलेल्या अंजनी धरणात केवळ 26% इतकाच जलसाठा शिल्लक आहे। एरंडोल तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने धरणात अजूनही पाण्याची आवक म्हणावी तशी झाली नाहीये। 2 महिने उलटूनही धरणात पाण्याची आवक झाली नाहीये। या धरणावरती अवलंबून असलेल्या एरंडोल आणि धरणगाव तालुक्यातील 40 ते 45 गावांवरती येणाऱ्या काळात पाणी टंचाईचं संकट निर्माण झाले आणि याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। जळगाव जिल्ह्यात चांगला पाऊस झाला असला तरी मात्र एरंडोलसह परिसरात अद्यापही समाधानकारक पावसाची प्रतीक्षा आहे। खरं तर एरंडोल, धरणगाव व पारोळा या तालुक्यासाठी वरदान असलेल्या अंजनी धरणात 2 महिने उलटूनही अद्यापही पाण्याची आवक रखडली असून त्यामुळे अंजनी धरणात सद्यस्थितीत केवळ 26% जलसाठा हा शिल्लक आहे। एरंडोल तालुक्यात असलेल्या या अंजनी धरणावरती खरं तर धरणगाव, पारोळा व एरंडोल तालुक्यातील सुमारे 40पेक्षा अधिक गावं हे अवलंबून आहेत। मात्र यावर्षी या धरणाच्या प्रकल्पामध्ये जे काही बंधारे आहेत ते प्रवाहित न झाल्यामुळे या धरणात पाण्याची आवक रखडली असून त्यामुळे अद्यापही या धरणात पाण्याची प्रतीक्षा आहे। पुढील काळात एरंडोल तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्यास या अंजनी धरणावरती अवलंबून असलेल्या गावांना भीषण पाणी टंचाईचा सामना हा करावा लागू शकतो। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।